नमस्कार मित्रांनो, आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये एकलव्य मॉडेल निवासी शाळेमध्ये 7267 जागांसाठी भरती निघली आहे। तर वेगवेगळ्या पदासाठी भरती निघली आहे। तर याच्याविषयी संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरू करू। कोणकोणत्या पदासाठी वॅकन्सी निघलेली आहे आणि याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता काय राहणार आहे, अप्लाय कसं करायचं आहे, संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। जर मित्रांनो तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त फ्रेंडपर्यंत शेअर करायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरू करूया। तर मित्रांनो, इथे बघू शकता कोणकोणत्या पदासाठी इथे वॅकन्सी निघलेली आहे। प्राचार्यासाठी बघू शकता इथे 225 अशा जागा राहणार आहेत। इथे पदव्युत्तर शिक्षक PGT इथे 1460 जागासाठी वॅकन्सी राहणार आहे। पदव्युत्तर शिक्षक TGT त्याच्यासाठी 3962 जागासाठी वॅकन्सी राहणार आहे। महिला स्टाफ नर्ससाठी 550 अशा वॅकन्सी राहणार आहेत। हॉस्टेल वॉर्डन याच्यासाठी 635 अशा वॅकन्सी राहणार आहेत आणि अकाउंटंटसाठी 61 अशा वॅकन्सी राहणार आहेत। ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट JSA साठी 228 अशा वॅकन्सी ते राहणार आहेत। त्याच्यानंतर लॅब अटेंडंट याच्यासाठी बघू शकता 146 अशा वॅकन्सी राहणार। टोटल बघू शकता 7267 अशा वॅकन्सी ते टोटल राहणार आहेत। तर मित्रांनो, इथे बघू शकता इथे शैक्षणिक पात्रता कशी राहणार आहे। तर शैक्षणिक पात्रता बघू शकता पद क्रमांक 1 साठी तुमची कोणती पण पदवी असणं गरजेचं आहे किंवा त्याच्यासोबतच BEd ME असलं, MA BEd किंवा BEd असलं, दोन्ही पण असलं तरी गरजेचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्हाला 9 ते 12 वर्षाचा इथे कोणत्या पण शाळेमधली अनुभव असला तर चालेल, ते इथे सांगितलेलं आहे। पद क्रमांक 2 साठी बघू शकता कोणती पण पदवी MSc कॉम्प्युटर सायन्स, IT MCA ME MTech कॉम्प्युटर सायन्स किंवा IT BEd। पद क्रमांक 3 साठी संबंधित पदवी BEd लागणार आहे। पद क्रमांक 4 साठी BSc नर्सिंग 2 वर्षाचा अनुभव। त्याच्यानंतर पद क्रमांक 5 साठी पदवीधर किंवा NCERT किंवा NCTE मान्यताप्राप्त संस्थेच्या रिजनल कॉलेज ऑफ एज्युकेशनचा 4 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम एक लागणार आहे। पद क्रमांक 6 साठी फक्त BCom असणं गरजेचं आहे। पद क्रमांक 7 साठी बघू शकता 12वी उत्तीर्ण असलं तरी गरजेचं आहे। त्याच्यासोबत तुमची टायपिंग स्पीड 35 पर्यंत असणे गरजेचं आहे, हिंदी टायपिंग स्पीड। पद क्रमांक 8 साठी तुम्हाला 10वी उत्तीर्ण पाहिजे, लॅबोरेटरी टेक्निशियन डिप्लोमा प्रमाणपत्र किंवा 12वी उत्तीर्ण असं इथे लागणार आहे। अशा प्रकारची संपूर्ण शैक्षणिक पात्रता इथे राहणार आहे। तर इथे वयाची अट बघू शकता, वयाची अट 23 सप्टेंबर 2025 रोजी SC ST जर असेल तर 5 वर्षाची सूट दिलेली आहे आणि OBC असेल तर 3 वर्षाची इथे तुम्हाला सूट दिलेली आहे। अशी एज रिलॅक्सेशन इथे टोटल राहणार आहे। तर बघू शकता एज रिलॅक्सेशन कसं दिलेलं आहे। पद क्रमांक 1 साठी बघू शकता एज रिलॅक्सेशन कसं दिलेलं आहे 50 वर्षापर्यंत। पद क्रमांक 2 साठी 40 वर्षापर्यंत। पद क्रमांक 3 साठी 35 वर्षापर्यंत। पद क्रमांक 4 साठी 35 वर्षापर्यंत। पद क्रमांक 5 साठी 35। पद क्रमांक 6 साठी 30 वर्षापर्यंत इथे वयाची अट दिलेली आहे। पद क्रमांक 7 साठी 30 वर्षापर्यंत। पद क्रमांक 8 साठी 30 वर्षापर्यंत। अशा प्रकारची इथे वयाची अट राहणार आहे। संपूर्ण आता नोकरीचं ठिकाण संपूर्ण इंडियामध्ये पण इथे राहणार आहे। तर याची फीस किती राहणार आहे बघू शकता। SC ST PWD महिलांसाठी 500 रुपये राहणार आहे फीस। आणि पद क्रमांक 1 साठी बघू शकता OBC साठी 2500 राहणार आहे। पद क्रमांक 2 आणि 3 जनरल OBC 2000। पद क्रमांक 4 ते 8 साठी 1000 रुपये अशी फीस राहणार आहे। तर अर्ज कशा पद्धतीने करायचा, तर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे। तर अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे, तर 23 सप्टेंबर 2025 ही लास्टची तारीख इथे राहणार आहे। 11:50 PM लास्ट। तर मित्रांनो, इथे बघू शकता तुम्हाला कॅटेगरी वाईज इथे वॅकन्सी दिलेल्या आहेत। तर इथे बघू शकता प्रिन्सिपलसाठी टोटल वॅकन्सी होता 225। तर इथे UR साठी बघू शकता 116, OBC साठी 60, SC साठी 33, ST साठी 16 आणि टोटल इथे 225 अशा वॅकन्सी दिलेल्या आहेत। तर VI 1 HI LD आणि अदरसाठी अशा टोटल इथे कॅटेगरी वाईज दिलेल्या आहेत। तिथे बघू शकता इथे
पोस्ट ग्रॅज्युएट टीचरसाठी PGT याच्यासाठी बघू शकता इथे पण सब्जेक्ट इथे दिलेले आहेत। सब्जेक्ट कोणता तुम्हाला इथे आला पाहिजे। इंग्लिश जर असेल तर इथे टोटल 112 वॅकन्सी आहेत। हिंदी जर असेल तर 81, तर मॅथ्ससाठी 134 वॅकन्सी आहेत। केमिस्ट्री असेल तर तुम्हाला तर 169 अशा वॅकन्सी आहेत। फिजिक्स असेल तर 198 आहे। बायोलॉजी असेल तर 99 होतं आणि हिस्ट्री असेल तर 140 होतं। जिओग्राफीसाठी 98 होतं आणि कॉमर्ससाठी 120 होतं। इकॉनॉमिक्ससाठी 155 होतं। कॅम्प्युटर सायन्स जर असेल तर 154 अशा टोटल 1460 अशा वॅकन्सी इथे राहणार आहेत PGTS साठी। ग्रुप बी आणि खाली आल्याच्या नंतर ग्रुप बी TGT बघू शकता। त्याच्यामध्ये पण इथे अशा वॅकन्सी इथे दिलेल्या आहे सब्जेक्ट वाईज। हिंदीसाठी 424 आहेत, इंग्लिशसाठी 395 इथे वॅकन्सी आहेत। त्याच्यानंतर मॅथ्ससाठी 381 येतं, सोशल स्टडीजसाठी 392 आणि सायन्ससाठी 408 आणि कॉम्प्युटर सायन्ससाठी 550 अशा टोटल 2550 अशा वॅकन्सी इथे राहणार आहेत। त्याच्यानंतर पुन्हा कॅटेगरी वाईज पण इथे वॅकन्सी दिलेल्या आहेत। त्याच्यानंतर बघू शकता रिजनल लँग्वेज ग्रुप बी ट्रेन ग्रॅज्युएट टीचर्ससाठी। त्याच्यामध्ये बघू शकता इथे सगळ्या अशा इथे कॅटेगरी वाईज सब्जेक्ट वाईज इथे दिलेल्या आहेत। त्याच्यानंतर बघू शकता TGT ट्रेन ग्रॅज्युएट टीचर्स। त्याच्यामध्ये बघू शकता म्युझिक, आर्ट, पेट मेल, पेट फिमेल आणि लायब्रेरियन अशा 1189 अशा वॅकन्सी इथे दिलेल्या आहेत। त्याच्यानंतर नॉन पोस्टमध्ये बघू शकता इथे हॉस्टेल वॉर्डन मेल, हॉस्टेल वॉर्डन फिमेल स्टाफ अशा 1620 अशा वॅकन्सी इथे टोटल दिलेल्या आहेत। लॅब अटेंडंट्स तर अशा प्रकारच्या संपूर्ण वॅकन्सी इथे दिलेल्या आहेत। तर जर मित्रांनो तुम्हाला ही PDF जर पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाईप करा, तुम्हाला ही PDF भेटून जाईल। संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे। तर इथे त्याच्यानंतर इथे पे स्केल लेवल पण इथे दिलेले आहे। स्टार्टिंग पेमेंट किती राहणार आहे बघू शकता इथे स्टार्टिंग लॅब अटेंडंटसाठी बघू शकता लेवल 1चं पेमेंट इथे राहणार आहे 18 ते 56,000 मध्ये इथे पेमेंट राहणार आहे। JSA साठी बघू शकता 19 मध्ये राहणार आहे। अकाउंटंटसाठी बघू शकता 35 राहणार आहे, स्टार्टिंगच 35 ची दिलेली आहे। फिमेल स्टाफ नर्ससाठी बघू शकता 29 ते 92 मध्ये इथे पेमेंट राहणार आहे। तर इथे बघू आर्ट, म्युझिशियन, फिजिकल एज्युकेशन याच्यासाठी 35 ते 1 लाखामध्ये इथे पेमेंट राहणार आहे। प्रिन्सिपलसाठी बघू शकता 78 ते 2 लाखामध्ये इथे पेमेंट असं राहणार आहे। असे इथे पे स्केल इथे टोटल राहणार आहे। त्याच्यासोबतच मित्रांनो तुमची इथे काही टेस्ट पण होणार आहेत। नंबर ऑफ क्वेश्चन 100 राहणार आहेत, टोटल मार्क्स 100 राहणार आहेत। असे 2 तासाचा इथे एक ड्युरेशनमधला एक एक्झाम टेस्ट इथे होणार आहे। अशा प्रकारे इथे संपूर्ण जेवढ्या पण वॅकन्सी आहेत त्या सर्वांसाठीच इथे इलिजिबल ही टेस्ट इथे राहणार आहेत। जर मित्रांनो तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल तर https://nests.tribal.government.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म इथे सबमिट करू शकता। तर धन्यवाद मित्रांनो, असेच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच नवीन एक वॅकन्सी घेऊन।